श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय 11 प्रेतकांड याचा सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर इतरही ग्रंथाचे म्हणजे गुरुचरित्र, स्वामीचरित्र, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी अशा ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला भेट देऊन नक्कीच आपल्या भक्तीत वाढ करा आणि तुमचं जीवन सुखकर बनवा. गरुड पुराणातील प्रेतकांडात मृत्यूनंतरचा प्रवास, प्रेतयोनी, यमलोक, श्राद्धविधी, पिंडदान आणि आत्म्याची स्थिती याचे वर्णन येते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा विषय काही लोकांना भीतीदायक वाटू शकतो, पण खरं सांगायचं झालं तर हा अध्याय आपल्याला एकच गोष्ट शिकवतो: जीवनात धर्माने वागा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी योग्य कर्म करा. म्हणजे जर तुम्हाला मृत्यूनंतर चांगलं जीवन हवं असेल किंवा मृत्यू चांगला हवा असेल तर आत्ताच्या जीवनातच चांगल्या धर्माने वागा, चांगलं कर्म करा हे सांगितलेलं आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या अध्याय 11चा सविस्तर अर्थ. अध्याय 11 मध्ये साधारणपणे पुढील गोष्टींचा सविस्तर विचार आहे. मृत्यूनंतर आत्म्याची पहिली अवस्था. मृत्यूनंतर आत्म्याची पहिली अवस्था म्हणजे प्रेतावस्था. मृत्यू झाल्यानंतर आपण त्या आपल्या शरीर अवयवाला, त्या शरीर स्थितीला आपण प्रेत म्हणतो. म्हणजेच ती आपली पहिली अवस्था म्हणजे प्रेतावस्था असते. या अध्यायात सांगितलं जाते की मृत्यू झाल्यावर आत्मा शरीर सोडतो. म्हणजे आपला ज्या वेळेस मृत्यू होतो त्यावेळेस आत्मा आपला शरीर सोडतो, पण लगेच मुक्त होत नाही. तो एक सूक्ष्म देह घेऊन प्रेत अवस्थेत राहतो. म्हणजे ज्यावेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेस शरीर राहतं, पण आत्मा कधीही नष्ट होत नाही. तो देह आपला प्रेत अवस्थेत राहतो. त्याला स्थूल शरीर नसते, पण इच्छा, भूक, तृष्णा, भीती, दुःख अनुभवता येते. नातेवाईकांचे रडणे, घरातील हालचाली तो पाहू शकतो असे वर्णन येते. प्रेताला होणारा त्रास आणि कारण पाहूयात. म्हणजे जो मृत्यू अवस्था असते त्याला आपण प्रेत म्हणतो आणि त्या प्रेताला होणारा त्रास कसा होतो आणि त्याबद्दल काय सांगितलेलं आहे ते आपण आता जाणून घेऊयात. प्रेताला होणारा त्रास आणि कारण या भागात सांगितलं जाते की प्रेताला त्रास होण्यामागची मुख्य कारणे इथे सांगितलेली आहेत. शरीर गेल्यावरही मनाच्या वासनाचा त्याग न होणे, संसारातील आसक्ती, अपूर्ण कर्म, अन्न पाणी न मिळणे, श्राद्ध न झाल्यास अध्यायाचा हेतू लोकांना हे सांगणे असतो की मृत्यूनंतरचा काळ अत्यंत संवेदनशील असतो. पुढे पाहूयात पिंडदान आणि तर्पणाचे महत्त्व. म्हणजे अध्याय 11 मध्ये पिंडदान, तर्पण याचे मोठे महत्त्व सांगितले जाते. आता आपण पुढे पाहूयात पिंडदान म्हणजे काय, पिंडदान कधी केलं जातं आणि पिंडदान म्हणजे काय. मृत व्यक्तीला सूक्ष्म शरीरातून पुढील प्रवासासाठी आधार देणे. म्हणजेच असे सांगितले जाते की पिंडदानामुळे प्रेताला अन्नासारखा आधार मिळतो. त्याचा सूक्ष्म देह स्थिर होतो. म्हणजे जर तो आत्मा उपाशी गेलेला असेल किंवा त्याची काही अपेक्षा, अन्न
ग्रहणाची राहिलेली असेल ते पिंडदानाने पूर्ण होते असं इथे सांगितलेलं आहे. म्हणूनच त्या प्रेताला पिंडदान म्हणजे तो पूर्ण ब्रह्म अन्नासारखा आधार मिळतो आणि तो आत्मा स्थिर होतो, सूक्ष्मदेह स्थिर होतो. यमलोक प्रवासात शक्ती मिळते, दुःख कमी होते. म्हणजे आपण 10व्याचा दशक्रिया विधी करतो. ज्या वेळेस आपण मैत करतो म्हणजे तो शरीर देह प्रेत जाळलं जातं, तेव्हापासून 10व्यापर्यंत म्हणजे 10व्या होण्याच्या विधीपर्यंत तो आत्मा खालीच राहतो. तोपर्यंत यमलोक वरती तो आत्मा तो शरीर आत्मा नेलेला नसतो. तो आत्मा इथं पृथ्वी तलावरच असतो असं सांगितलेलं आहे. श्राद्ध न केल्यास काय परिणाम होतात ते आपण जाणून घेऊयात. या अध्यायात असे वर्णन असते की जर विधी नीट झाले नाहीत तर प्रेत भटक्या अवस्थेत राहतो, घराजवळ फिरत राहतो, मानसिक अशांती अनुभवतो, पुढचा प्रवास कठीण होतो. म्हणजेच जर तुम्ही विधी, दशक्रिय विधी, ते पिंडदान विधी जर नीट केले नाहीत, त्या आत्म्याला शांती दिली नाही, त्या देहाला शांती दिली नाही, तर त्याचा पुढचा प्रवास खूप कठीण असतो आणि अशांती लाभते असं म्हणतात. हे वर्णन धार्मिक दृष्टिकोनातून लोकांना कर्तव्य समजावण्यासाठी दिलेले आहे. पुढचा भाग पाहूयात. पुत्रधर्म, कुटुंबधर्म, कर्मकांडाचा सामाजिक अर्थ. या अध्यायात असेही संदेश असतो की कुटुंबियांनी मृत व्यक्तीचे दाह संस्कार, दशक्रिया, एकोदिष्ट श्राद्ध, वार्षिक श्राद्ध हे विधी योग्य प्रकारे करणे हे धर्मकार्य आहे. प्रत्येक कुटुंब व्यक्तीने त्यांच्या त्या कुटुंबातील मैत झालेले व्यक्तीचे हे सगळे श्राद्ध क्रिया कराव्यात. त्यामुळे आपल्याच कुटुंबाला शांती मिळते आणि त्या आत्म्यालाही शांती मिळते आणि आपलं कुटुंब सुखाने नांदते. याचा उद्देश मृत व्यक्तीची आत्मा शांती तसेच घरातील धार्मिक संतुलन राखणे असा आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे या विधी कधीही चुकवू नयेत. धर्म आणि कर्माचा संदेश पाहूयात. या अध्यायाचा मोठा संदेश असा आहे की माणसाने आयुष्यभर धर्माने वागावे, दान, सत्य, अहिंसा, संयम पाळावा. कारण मृत्यूनंतर कर्माचे फळ भोगावे लागते. म्हणजे हा अध्याय फक्त भय दाखवणारा नाही तर नीती शिकवणारा आहे. अध्यायाचा मुख्य निष्कर्ष पाहूयात. अध्याय 11 मधील मुख्य निष्कर्षे साधारणपणे असा आहे की मृत्यूनंतर आत्म्याला सहाय्य मिळावे म्हणून श्राद्ध, पिंडदान आवश्यक आहे. त्यांचा दशक्रिय विधी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वैकुंठ श्राद्ध म्हणजे वैकुंठ श्राद्ध करणं गरजेचं आहे. या सगळ्या विधी केल्या तर तुमच्या कुटुंबाला सुख शांती लाभते आणि कोणतीही पीडा मागे लागत नाही. जिवंतपणे धर्म, दान, सदाचार केल्याने मृत्यूनंतरचा मार्ग सोपा होतो. म्हणजे आपण जीवन जगत असतानाच चांगला धर्माने वागलं, दान केलं, चांगली कर्म केली तर मृत्यूनंतरचा मार्ग खरोखरच सोपा जातो असं इथं सांगितलेलं आहे. आसक्ती आणि पापकर्मामुळे प्रेताला म्हणजे मृत्यूनंतरच्या त्या जीवाला अधिक त्रास सहन करावा लागतो. म्हणजे म्हणतात ना, पापाची कर्म हे मिळतातच, तसं इथं नाही मिळाली तरी वरती मेल्यावर का होईना आपल्याला त्या पापाची कर्म भोगावीच लागतात. ही होती गरुड पुराण प्रेतकांड अध्याय 11 या
अध्यायाची माहिती आणि त्यामागचा अर्थ. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की माणसाचं जीवन फक्त जन्म मृत्यूपर्यंत मर्यादित नाहीत, तर कर्म, धर्म आणि श्रद्धा याचा संबंध आत्म्याच्या प्रवासाशी जोडलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच आध्यात्मिक व धार्मिक माहिती व्हिडिओ आम्ही नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या अध्यायावर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गुरुचरणी अर्पण करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हीही तुमच्या कुटुंबातील कोणीही असं मयत झालं किंवा मृत्यू पावलं तर नक्कीच त्यांचे पिंडदान श्राद्धविधी नक्की करा. त्याने तुमचं जीवन चांगलं होईल.